कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थाने देशभक्ती राष्ट्रभक्ती काय आहे हे या ठिकाणी आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री इकडे आहेत, पण त्यांच्या घरच्या होम मिनिस्टर अमृता वहिनीच आहेत, बरोबर आहे ना? आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, होम मिनिस्टर आहेत, परंतु घरी अमृता वहिनीच होम मिनिस्टर आहेत। हे देवेंद्रजी नाकारू शकत नाहीत आणि सगळ्यांचंच आहे ते, आपलं तुमचं नाही आहे। आणि खरं म्हणजे या ठिकाणी जो हल्ला झाला, मुंबई मगाशी अमृता वहिनी म्हणाल्या मुंबई सोती नहीं, मुंबई 24 तास चालत असते, मुंबई 24/7 चलती है और इसका हमें गरूर भी है, अभिमान भी है। और उस वक्त हमारे सदानंद दाते जी जो कसाब के हैंड ग्रेनेड, आतंकवादियों ने हैंड ग्रेनेड जो फेक दिया आणि त्याच्यामध्ये ते जखमी झाले, परंतु जखमी झाले तरी ते हटले नाहीत, असा मुंबईकर आम्हाला लाभलेला आहे दाते साहेबांच्या रूपाने। आणि त्यांनी मुंबईकरांना वाचवण्याचं काम केलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून आज ते NIAचे प्रमुख आहेत, याचा देखील आम्हाला अभिमान आहे। आणि म्हणून या ठिकाणी दिल्लीत झालेला बॉम्बस्फोट हाही पाहिला आपण, त्याचाही तपास NIA करते, परंतु इतर ठिकाणी होणारे मोठे स्फोट जे आहेत ते आपल्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावले आणि पाकिस्तानचे मनसुबे धुळीला मिळवले। आणि म्हणून मी मनापासून शुभेच्छा देतो अमृता वहिनींना। त्या गायकही आहेत आणि कलावंतही आहेत, उत्कृष्ट बँकर्सही आहेत, त्यांचं दिव्याज फाउंडेशन आहे, महिलांसाठी आरोग्यविषयक अनेक उपक्रम त्यांनी आयोजित केले। आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता अभियान जे आहे, गणपती विसर्जन झाल्यानंतर इकडं चौपाटीवर त्या सर्व सहकार्यांना घेऊन बीच क्लिनिंग हा देखील उपक्रम राबवत असतात। मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नीता भाभींचा पण सत्कार आहे आणि त्यांच्याबद्दल देखील मी एवढंच सांगेन की त्या लोकशाही मराठी